अभिषेक शर्मा ICCच्या T20 रँकिंग्समध्ये नंबर 1 बॅटर. वरुण चक्रवर्ती ICCच्या T20 रँकिंग्समध्ये नंबर 1 बॉलर. भारताचे दोन्ही एक्के दोन्ही ठिकाणी टॉपवर, पण फॉर्मात मात्र नाहीत. अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपच्या आधी जेव्हा जेव्हा बॅटिंगला यायचा तेव्हा तेव्हा समोरच्या टीमला टेन्शन असायचं, कारण हा पहिल्या बॉलपासून मारायला सुरुवात करायचा आणि लवकर थांबायचाच नाही. वरुण चक्रवर्ती या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा भीतीदायक होता. पहिल्याच ओव्हरमध्ये हमखास विकेट काढायचा, पण इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अभिषेक चालला नाहीच, पण वरुण चक्रवर्तीने तर 4 ओव्हर्समध्ये 64 रन्स दिले 16च्या इकॉनॉमीने. पण हमखास यशस्वी होणारे भारताचे 2 प्लेयर्स मोक्याच्या क्षणी का ढेपाळलेत? त्यांचं अपयश भारताचा गेम करू शकतं का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. ओपनिंग अर्थात अभिषेक शर्मापासून. 2011चा वन डे वर्ल्ड कप आठवून बघा. वीरेंद्र सेहवागने कित्येक मॅचेसची सुरुवात 4 मारून केली. साऊथ आफ्रिकेविरुद्ध तर डेल स्टेन समोर होता, तरी सेहवागने बाउंड्री मारली. अभिषेक सुद्धा T20 क्रिकेटमध्ये हेच करायचा. पहिला स्कोरिंग शॉट उचलून खेळायचा, 6 नाहीतर 4 फिक्स. हाच पॅटर्न तो या वर्ल्ड कपमध्ये पण कायम ठेवणार हेच त्याच्याकडून अपेक्षित होतं, कारण अभिषेकच्या या बॅटिंगवरच मागचं वर्षभर भारताने आपल्या फेअरलेस क्रिकेटचा बेस उभा केला होता. पण या वर्ल्ड कपमध्ये ते घडलं का? तर उत्तर आहे नाही. पहिली मॅच होती अमेरिकेविरुद्ध. अभिषेक शून्यावर गेला. नामिबिया विरुद्ध तो आजारपणामुळे खेळला नाही, पण पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध त्याचे स्कोर होते 0-0. वर्ल्ड कपची सुरुवात सलग 3 शून्यांनी झाली. त्यानंतर मागच्या 4 मॅचेसमध्ये अभिषेक शर्माचे स्कोर आहेत 15, 55, 10, 9. 50 आली आहे, पण ती झिम्बाब्वे विरुद्ध. थोडक्यात अभिषेक शर्माचा एक पॅटर्न सेट झालाय. चले तो चांद तक नाही तो शाम तक. हा पॅटर्न सेट 2 गोष्टींमुळे झाला: त्याच्या विरुद्ध बॉलर्सने आखलेला प्लॅन आणि अभिषेकचे टेम्परामेंट. याआधी अभिषेक शर्माचा विकनेस म्हणून कुठलीच गोष्ट ठळकपणे पुढे येत नव्हती, पण या वर्ल्ड कपमध्ये ती आली: ऑफ स्पिन. पहिल्या मॅचला अभिषेक शर्मा तो खेळत असलेल्या पहिल्याच बॉलला आऊट झाला. तेव्हा बॉलर होता अली खान, पेसर. पण अभिषेक पहिलाच बॉल उचलेल याचा अंदाज घेऊन USAने स्वीपर लावला होता आणि त्याच्या हातात कॅच गेला. मग पाकिस्तान विरुद्ध तर त्याला सेट करण्यात आलं. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा पहिली ओव्हर टाकायला आला. त्याने स्लो ऑफ स्पिनवर अभिषेकला जखडून ठेवलं. 3 बॉल एकही रन आला नाही, पण मग मिडल आणि लेगची लाईन पकडून बॅक ऑफ द लेन टाकला. अभिषेक उचलण्याच्या नादात आऊट झाला. नेदरलँड्सने सुद्धा आर्यन दत्त या ऑफ स्पिनरला पहिली ओव्हर दिली. त्याने 2 बॉल डॉट टाकले, तिसरा बॅक ऑफ द लेन टाकला आणि अभिषेक आऊट झाला. सलग 3-0 नावापुढे लागले. साऊथ आफ्रिकेविरुद्ध अभिषेक पेसरला मोठा शॉट खेळताना गेला. वेस्ट इंडिज विरुद्ध स्पिनरला हवेत शॉट खेळला आणि इंग्लंड विरुद्ध सुद्धा ऑफ स्पिनर विल जॅक्सलाच विकेट दिले. आता हा ट्रॅप सेट कसा करण्यात आला? तर पहिल्याच ओव्हरला ऑफ स्पिनर येणार. तो आधी पुढ्यात बॉल टाकून रन चढवणार, मग बॅक ऑफ द लेन टप्पा घेऊन स्वीपरला फिल्डर ठेवायचा, मिड ऑफला फिल्डर ठेवायचा आणि बॅकफूट पंच करताना किंवा आडवा पट्टा घुमावण्याच्या नादात अभिषेक हवेत कव्वा उडवणार म्हणजे उडवणार. हेच पाकिस्तान विरुद्ध घडलं, हेच इंग्लंड विरुद्ध सुद्धा घडलं. यात अर्थात अभिषेक शर्माच्या टेम्परामेंटचा मुद्दा आहे. पाकिस्तान विरुद्ध सलमान अली आगाने 3 बॉल डॉट टाकून प्रेशर क्रिएट केलं होतं. ती मॅचची पहिली ओव्हर होती. दुसऱ्या एंडला ईशान किशन होता. अभिषेक सिंगल काढून त्याला स्ट्राईक देऊ शकत होता, पण तो मारायला गेला आणि विकेट अक्षरशः फेकली. वेस्ट इंडिज विरुद्ध अभिषेक आऊट झाला अकिल हुसेनच्या बॉलिंगला. त्या ओव्हरला संजू सॅमसनने 1 4 आणि 2 6 ओढले होते. रन रेट कंट्रोलमध्ये होता, पण अभिषेकने इथेही उचलायचीच घाई केली. तो शेवटचा बॉल मारायला गेला. इंग्लंड विरुद्ध सुद्धा ओव्हरला 2 4 आल्या होत्या. अगदी 5व्या बॉललाच अभिषेकने कडक 4 मारलेली, पण ओव्हरचा शेवटचा बॉल मोठ्या शॉटमध्ये कन्व्हर्ट करताना अभिषेककडून चूक झाली. ऑफ स्पिनर पुन्हा त्याची विकेट घेऊन गेला. एखादी ओव्हर खेळून काढणं, स्ट्राईक रोटेट करणं याची वाट न बघता अभिषेक प्रेशर रिलीज करायची घाई करतोय आणि ऑफ स्पिनरच्या जाळ्यात वर्ल्ड नंबर 1 T20 बॅटर सहज अडकतोय. बॅटर झाला आता बॉलरचा नंबर. वरुण चक्रवर्ती भारताचा मिस्ट्री स्पिनर. स्पिनिंग डिपार्टमेंटमध्ये भारताची हमखास चालणारी ताकद. त्याच्या फॉर्ममुळेच भारताने विकेट टेकिंग बॉलर असलेल्या कुलदीप यादवला बसवलं. चक्रवर्ती वर्ल्ड कपच्या फर्स्ट हाफमध्ये चांगला चालला. त्याने USA विरुद्ध फक्त 24 रन्स दिले. नामिबिया विरुद्ध तर 2 ओव्हर्समध्ये 7 रन्स देऊन 3 विकेट्स काढल्या आणि 1 साइड मॅच फिरवली. पाकिस्तान विरुद्धही 3 ओव्हर्समध्ये 17 रन्स 2 विकेट असा क्लिनिकल परफॉर्मन्स वरुणने दिला. मग नेदरलँड्स विरुद्ध 3 ओव्हर्समध्ये 14 रन्स आणि 3 विकेट्स. वरुण चक्रवर्ती विकेट्स काढत होता, रन्स कमी देत होता. त्यातही त्याची मेन ताकद ठरत होती तो ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट काढून द्यायचा. समोरच्या बॅटरला त्याला पिक करताच यायचं नाही, किंवा पिक करता आलं
तरी तोवर बरंच प्रेशर बिल्ड झालेलं असायचं. थोडक्यात वरुण चक्रवर्ती ग्रुप स्टेजमध्ये अगदी मक्खन बॉलिंग करत होता. प्लॉट ट्विस्ट आला तो साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मॅचला. आफ्रिकेनं वरुण चक्रवर्तीला मीडियम पेसर बॉलर सारखं ट्रीट केलं. वरुणच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 47 रन्स आले. त्या मॅचमध्ये तो भारताचा सगळ्यात महागडा बॉलर होता. झिम्बाब्वे विरुद्ध सुद्धा 4 ओव्हर्समध्ये 35 रन्स खावे लागले. वेस्ट इंडिज विरुद्ध आकडा 40 रन्सचा होता आणि इंग्लंड विरुद्ध 64 रन्सचा. प्रश्न पडतो हे घडलं कशामुळे? तर बॅटर्सने वरुणला पिक करायला सुरुवात केली. त्याच्या गुगलीवरून बॅटर्स क्रीजमध्ये आत थांबायला लागले. चक्रवर्ती गुगली टाकणार याचा अंदाज घेऊन त्याला फोडायला लागले. वरुण चक्रवर्तीची मेन ताकद आहे त्याचा लेग स्पिन, पण या वर्ल्ड कपमध्ये तो सतत गुगली टाकत राहिला आणि त्याचा फायदा बॅटर्सने घेतला. कारण त्याचा गुगली ते ऑफ स्पिन सारखा खेळायला लागले. त्याच्या बॉलिंगला सहज स्टेप आउट करता येत नाही हे ओळखून बॅटर्स एक पाय बाहेर ठेवायला लागले आणि वरुणच्या डोक्यावरून छकडे बसले. त्यात इथेही एक शाळा होती. वर्ल्ड कपच्या पहिल्या हाफमध्ये वरुण विकेट काढत होता तो त्याच्या पहिल्या काही बॉलमध्ये, पण दुसऱ्या हाफमध्ये बॅटर्सने त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला टार्गेट केलं. साऊथ आफ्रिकेविरुद्ध हेच झालं आणि इंग्लंड विरुद्ध सुद्धा. इंग्लंड विरुद्ध तर पहिले 3 बॉल 3 सिक्स खावे लागले. वरुणला जेव्हा पहिल्या बॉलला मोठा शॉट पडतो तेव्हा तो काहीसा बॅकफुटला जातो, मग लेंथही मागे येते आणि स्पिनही हुकतो. याचाच फायदा बॅटर्स घेतात. एकदा का वरुण चक्रवर्ती प्रेशरमध्ये गेला की त्याला फक्त पुढ्यातच नाही तर रिव्हर्स स्वीपही मारता येतात. त्यामुळे त्याचं विकेट टेकिंग स्किल आणि त्याचं लिथल असणं हे दोन्ही सबशेल फेल ठरतं. आणि जर तुम्ही समोरच्या टीमच्या बेस्ट स्पिनरला टार्गेट करत असाल तर इतर बॉलर्स प्रेशरमध्ये यायला वेळ लागत नाही. त्यामुळेच सेकंड हाफमध्ये वरुण चक्रवर्तीचं अपयश भारतासाठी डोकेदुखी ठरतंय. कारण तो ना प्रेशर बिल्ड करतोय आणि ना लागोपाठ विकेट्स घेऊन समोरच्या टीमला अडचणीत आणतोय. पण अभिषेक असेल किंवा वरुण चक्रवर्ती असेल, या दोघांचं अपयश भारताला जड कसं जाऊ शकतं? तर अभिषेक ऑफ स्पिनर समोर अडचणीत येत असल्यानं संजू सॅमसनला टीममध्ये घेऊन ओपनिंगचा स्लॉट देण्यात आला, पण तरीही अभिषेक ऑफ स्पिनलाच विकेट देतोय. त्यामुळे प्रेशर वाढतंय ते संजू सॅमसनवर. अर्थात संजू सॅमसन हे प्रेशर सहज सोक करतोय, मोठा स्कोर लावतोय, पण हेच गणित फायनलच्या प्रेशर पुढे बिघडू शकतं. त्यामुळेच अभिषेकनं रन्स करणं आणि त्यातही ऑफ स्पिनरच्या ट्रॅपमध्ये न अडकणं हा एकमेव पर्याय आहे. कारण मागच्या 2 मॅचेसमध्ये संजू भारतासाठी अँकर म्हणून खेळलाय. त्यामुळे अभिषेकची विकेट वाचवण्यासाठी संजूने धोका पत्करणं हे गणित तितक्या ताकदीने लावणं अवघड आहे. वरुण चक्रवर्ती चालला तर फायनल सहज भारताची आहे. कारण न्यूझीलंडची बॅटिंग लाईनअप डीप आहे, बाउंड्रीज मोठ्या आहेत. त्यामुळे स्टंप टू स्टंप मारा करू शकणारा वरुण भारताचं ट्रम्प कार्ड ठरू शकतो. पण त्याला रीड करण्याची किवी बॅटर्सची क्षमता बघता वरुणच्या जागी कुलदीप हा चेंज सुद्धा दिसू शकतो. शक्यता अर्थात कमी आहे, पण आहे. थोडक्यात काय तर बॅटिंगमध्ये अभिषेक चालला नाही तर संजू ईशान गंड्याची भीती आहे आणि बॉलिंगमध्ये वरुण चालला नाही तर 6वा बॉलर नसताना जबाबदारी वाढेल ती बुमराह आणि अक्षरची. त्यामुळेच 2 एक्के चालले तर रम्मी पक्की, नाहीतर तेच ग्राउंड, तोच रिझल्ट आणि तेच खडा हो आज भी वही.